तर नमस्कार गाईज, मी शुभ्या आणि आज आपण वाड्याकडे आलो होतो. आपल्याला सेकंड शिफ्ट होती, थोडं काम होतं आणि असंच बसलो होतो. तर एक गोष्ट आठवली लहानपणीची, की मम्मीसोबत किंवा पप्पांसोबत वाड्याकडे लहानपणी शेतीची कामं करायला आल्यावरती इकडे बसून एकट्याला यायचं कंटाळा. मग तुम्ही बॉटलमध्ये ते डीप करून असे बलून उडत असाल फू करून. तर लहानपणी तसलं काय नव्हतं, म्हणजे साबणाचा फेस वगैरे. तेव्हा ते असं बॉटल भेटते बघा आता, असं हलवलं त्याच्यात एक काठी असते, स्टिक असते, स्टिक टाकलं की असे बलून उडतात. तर इकडे आल्यावरती टाईमपासला खेळायला कोण नसायचं. मग एक झाड आहे, हे पाठीमागे तुम्ही बघू शकता एरंडाचं. त्या झाडाची फांदी तोडली की त्याच्यातून एक प्रकारचं लिक्विड निघतं. तर त्या लिक्विडमध्ये ना, म्हणजे चीक निघतो, आपण गावठीच बोलूया, चीक निघतो. तर ती फांदी तोडायची आणि त्या फांदीचं चीक वरती बरोबर हे आपण ही अशी गाठ तयार केली आहे, हे बघू शकता तुम्ही. ही जी गाठ तयार केली आहे, ती गाठ त्या याच्यावरती अशी टेकवायची आणि टेकवलं ना, असं फुगलं फुगलं की त्यातून बलून उडायचे. आणि बा एवढा आनंद भेटायचा ना, की ते तुम्हाला शब्दात सांगूच शकत नाही. तर आता ती आपली आठवण जागी झाली आणि आता आपण ते करून बघूया, की आता आपल्याच्यानं होतं काय. सो थांबा. तर काही आपण अगोदरच तोडलेली आहे फांदी. परत एकदा एक फांदी तोडतोय. डबल शॉट झालाय, डबल फांदी तुटली आहे. आता काहीच असं भरलंय, हे बघा, हे असं भरून घ्यायचं आणि आता त्याला फूक मारायची. बघा कसे उडाले बबल्स, नादच नाही. असंच लहानपणी टाइमपास, म्हणजे ही एक आठवण आहे. तर कोकणात राहिलेल्या पोरांनी प्रत्येकाने अशा गोष्टी केल्या असतील, तर ज्याने ज्याने केलंय तर कमेंटमध्ये नक्की सांगा. काय गायच, असे होते आमचे लहानपणीचे दिवस. तेव्हा बॉटलमध्ये डीप करून बबल नाही उडवायचो आम्ही, असं करायचं आणि फुगे उडवायचं.